आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय ते हैदराबादमधलं लुंबिनी पार्क आहे. पर्यटकांसाठी मोठं फेमस असं हे पार्क मानलं जातं आणि या पार्कच्याच बाजूला हुसेन सागर आहे. हुसेन सागरमध्ये बोटीमध्ये सैर करण्यासाठी मोठे पर्यटक इथे येतात आणि याच ठिकाणी संध्याकाळी गर्दीची वेळ, लेझर शोची वेळ लक्षात घेऊन ज्या ठिकाणी लेझर शो होतो त्या लेझर शोच्या ठिकाणी हा स्फोट घडवण्यात आला 2007 मध्ये आणि 44 लोक मारले गेले. तेव्हापासून हैदराबाद धुमस्तच दिसतंय. ऐतिहासिक वारसा लाभलेलं हैदराबाद नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलंय. हुसेन सागरच्या एका किनाऱ्यावर उभं असलेलं लुंबिनी पार्क हे तर पर्यटकांच्या आकर्षणाबरोबरच गर्दीचंही ठिकाण. ऑगस्ट 2007 साली हेच लुंबिनी पार्क बॉम्बस्फोटाचा बळी ठरलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हैदराबाद स्फोटांच्या घटनांमुळे धुमसतंय. या सगळ्यांचा परिणाम इथल्या पर्यटन व्यवसायावरही दिसून आलाय. 3-3 महिने आधी केलेले बुकिंग्स, बॉम्बस्फोट झाला, अमुक बंद आहे, तमुक बंद. आणि टुरिझम स्पॉट्स जिथे जिथे होतात गर्दी, शॉपिंगच्या ठिकाणी, साईट सीइंग स्पॉट्स, लुंबिनी पार्कसारखा बॉम्ब ब्लास्ट मागच्या वेळेला झाला. दिलसुख नगरला जो ब्लास्ट झाला ते शॉपिंग सेंटर आहे, रामोजी फिल्म सिटीच्या रस्त्यावर आहे. तर असं जेव्हा होतं तर जितक्या लांबून तुम्ही येता, मग ते पुणे असू दे, दिल्ली असू दे, फॉरेन कंट्रीहून असू दे, त्या सगळ्यांचा पहिला विचार हे ह्यात काय अर्जंट आहे, कॅन्सल करून टाक. एवढ्या सगळ्या स्फोटांच्या घटना घडूनही शहरातल्या काही गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या म्हणाव्यात अशा उपाययोजना तर नाहीतच. विशेष म्हणजे वाहतुकीलाही शिस्त नाही. अशाच कमी रुंदीच्या असलेल्या रस्त्याच्या अगदी शेजारी असलेलं हे गोकुळ चाट. लुंबिनी पार्क बरोबर स्फोटाच्या धमाक्यात होरपळून निघालेलं. आज कहीं इंडिया में कहीं भी ब्लास्ट हुआ, वो हमारी हमारी जो ब्लास्ट हम जो देखे वो सीन याद आया था हमको. क्या तकलीफ से हम लोग गुजरे, क्या तकलीफ हुई, क्या लोग किसी बेगुनाह लोगों की जान गई. मेरे बच्चे को किसकी नहीं क्या रह गया. हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानं अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. ज्यांच्या जीवलगांचा मृत्यू झाला त्यांचं नुकसान भरून निघणं अशक्य. पण जे जखमी झाले त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या त्या भरून निघतीलही, पण मनावरच्या जखमा आयुष्यभर राहणार आहेत. अशीच दुर्दैवी कहाणी आहे या स्फोटात जखमी झालेल्या 25 वर्षीय अब्दुल वसीम मिर्झा याची. 2007 साली मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात अब्दुल जखमी झाला होता आणि त्यानंतर तो दिलसुख नगर भागात स्थायिक झाला. पण इथेही त्याच्यावर दुर्दैवानं घाला घातला. हैदराबाद जवळच्या चारमिनारच्या समोरच्या गल्लीत असलेला लाड बाजार हा नेहमीच इथला गजबजलेला भाग आहे. पर्यटक या इथं येऊन इथे असलेल्या खड्यांच्या सगळ्या बांगड्या असतील, खड्यांचे नेकलेस असतील, हे घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे जेव्हा केव्हा हैदराबादमध्ये एखादी दंगलीची घटना असेल किंबहुना हैदराबादमध्ये अशा प्रकारचे झालेले बॉम्बस्फोट असतील, यामुळं सर्वाधिक फटका हा इथल्या व्यावसायिकांना बसतो. 4 मिनार जवळचा हा लाड बाजार. चार मिनारला भेट देणारा पर्यटक इथे येऊन वेगवेगळ्या रंगीबिरंगी खड्यांमध्ये सजलेल्या बांगड्या आणि आभूषणं खरेदी करतोच. इथला हा परिसर कधी स्फोटांमुळे, कधी दंगलींमुळे, तर कधी बंदमुळे परिणाम सोसतच असतो. रोजची 3 कोटींची उलाढाल असलेली ही बाजारपेठ अशा घटना घडल्या की पुढचे 8 दिवस त्याच्या झळा सोसत असते. इस चीज़ की आदत डालना पड़ता हम लोग, तो ट्रेडिशनली देखते आ रहे हैं हम ना, तो इसका कुछ हल निकल रहा नहीं, तो हमारे को तो क्या है आदत डालनी पड़ रही है इस चीज़ की. तो
ये हादसे ही नहीं, उसके अलावा भी क्या है, यहाँ पे दूसरा बंद भी होता है, तो पॉलिटिकल इश्यू है, कोई भी दूसरा है, वो बंद है, ये बंद है, कुछ भी एक बंद बोल के आता है, पूरा मार्केट पे इफेक्ट पड़ता है। हायटेक सिटी, सायबराबाद अशी औद्योगिक क्षेत्रात ओळख असलेल्या हैदराबादची प्रतिमा अशा धुमसणाऱ्या घटनांमुळे मलिन होतीये. दिलसुख नगरचा स्फोट झाल्यानंतर इथे येणारी कोट्यवधींची गुंतवणूक आता परत गेली आहे. खूपशे जे इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे होते ते आलेच नाहीत. आज हैदराबादमध्ये नाहीतरी जवळजवळ 1,500 ते 2,000 कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट येणार होतं ते पोस्टपोन झालेलं आहे. खूपशा कंपनीज चेन्नईला आणि बँगलोरला गेलेल्या आहेत. हैदराबादच्या दिलसुखनगर परिसरातलं हेच ते सुप्रसिद्ध असं साईबाबा मंदिर, ज्या ठिकाणी 2002 साली स्फोट झाले होते आणि 2 लोक ठार झाले होते. आणि यावेळच्या दिलसुखनगरच्या बॉम्बस्फोटाची 2 ठिकाणं ठरली, त्यापूर्वीचं नियोजित ठिकाण हेच ते साईबाबा मंदिर होतं. दिलसुखनगर भागातलं हे साईबाबा मंदिर नेहमीच वर्दळ असलेलं ठिकाण. 2002च्या स्फोटानंतर इथली सुरक्षा कडक करण्यात आली, पण अजूनही अशा घटना घडल्या की लोकांना असुरक्षित वाटू लागतं. खास करून महिलांमध्ये ही असुरक्षितता अधिक दिसून येते. बॉम्बस्फोटांची भीती, कुठे कधी बॉम्बस्फोट होतील त्यापेक्षा आपण आपल्या कोशात राहावं, आपल्या घराजवळच राहावं असा एक संकेत त्याच्यातून मिळतोय. म्हणजे परवाचा बॉम्बस्फोट झाला तो ज्या भागात झाला त्या भागात राहणारी एक आमची MA झालेली विद्यार्थिनी मराठी साहित्य परिषदेमध्ये मला मदतनीस म्हणून काम करते. आणि ती लीला तिच्या घरच्यांनी सांगितलं की बाई ग, आता तू संध्याकाळी 5 ते 8 साहित्य परिषदेचं काम असतं, तेव्हा आता हे नको करू सोडाताणीचं काम, कारण कधी कोणत्या वेळेला काय होईल, तर संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या घरी राहिलेलं बरं. सततच्या धुमसणाऱ्या घटनांनी हैदराबाद आपली सांस्कृतिक ऐतिहासिक ओळख पुसू पाहते का, असे असंख्य प्रश्न तुमच्या आमच्या मनात घुटमळत असतात. बॉम्बस्फोटामुळे काही परिणाम होत नाही. निंदनीय घटना घडतात अशा, पण ते काही दिवसानंतर विसरून जातो आणि आपल्या आपल्या कामाला ह्या शहरातले लोक हे काम करतात. त्यामुळे हैदराबादला त्या बॉम्बस्फोटामुळे काही दिवस जाणवतं की भीतीचं वातावरण निर्माण होतं. काही दिवसानंतर ते विसरून जातं आणि आपापल्या उद्योगात आपण आपापल्या क्षेत्रात आम्ही वावरत राहतो. हैदराबादचा हाच तो दिलसुखनगर एरिया जो 10 वर्षांपूर्वी साईबाबा मंदिराच्या स्फोटानंतर हादरून निघाला होता, तो पुन्हा एकदा 2013 साली पुन्हा एकदा हादरलेला दिसतोय. सतत धुमसणारा हैदराबाद अशा स्फोटांच्या विळख्यात का सापडतंय, कोणती कारणं याला जबाबदार आहेत हेच शोधण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणा करते. मात्र शांत असणारं हैदराबाद शहर, सांस्कृतिक ओळख जपणारं हैदराबाद शहर आता आपली ओळखच पुसून टाकतंय की काय, हीच चिंता सगळ्यांना सतावते. निजामाच्या राजवटीपासून ते आत्ताच्या दिलसुख नगरच्या स्फोटापर्यंत नेहमीच काही ना काही घटनांनी हैदराबाद धुमसते. त्यामुळे शहरावर सातत्यानं अस्वस्थतेचे जमलेले काळे ढग दिसतात. आपण एवढीच आशा करू शकतो की पुन्हा एकदा शांत आणि ऐतिहासिक वारसा सांगत आपलं सांस्कृतिक सौंदर्य जपणारं हैदराबाद आपल्याला पाहायला मिळेल.